गोकुळ सोबत गोकुल. निवडून आल्यावर काय संपलं, विषय संपला. नुसती मतं तेवढी मागायला येतात तिकडे. नाही होत म्हणते इकडून तुमच्याकडून गटर. आमचा आम्हीच गटारी स्वच्छ करतोय. कोणताही सरकार येऊ, कोणताही नगरसेवक येऊ, स्वच्छता टापटीप राहिलीच पाहिजे. डास येत्या ते नेत्यात, स्वच्छ करायला यायला नको इथं. लादी सरळ करू द्या, महाद्वार करू द्या. आता कायच काय केलं नाही, काय गुण द्यायचे ना. त्यामुळे आम्ही समाधानी नाहीच आहे. नमस्कार, मी नीता पोदार. लाईव्ह मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले कित्येक दिवस झालं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत हे जाणून घेण्याचं काम करतोय. आज आपण आलो आहोत स्वातंत्र्य सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक 66 येथील नागरिकांच्या समस्या आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या प्रभागामध्ये सध्या काय समस्या आहेत, काय सांगायचं आहे तुम्हाला महानगरपालिकेला? आता काय सांगायचं म्हणजे पाणीच नाही आहे ना. पाणी नाही, 3 दिवस झालं पाणी नाही आहे. रात्री आलं ते पण घाण, एकदम मुलं आजारी पडतील, नाहीतर कोणतरी असं आजारी. पाणीच नाही आहे, 3 दिवस झालं. आता विकत आणलो आम्ही पाणी 10,000 रुपयाचं. अजून काय काय समस्या आहेत? गटारीसाठीच, गटारीचं औषध मारायला पाहिजे. लहान मुलं आहेत तिथं, डास येत्या ते नेत्यात, स्वच्छ करायला यायला नको इथं. स्वच्छता पण करायला पाहिजे. करायला येत नाही. किती दिवस झालं करायला आलं नाही? आता महिना झाला. कोण आहे इकडं? कोण नाहीच आहे, नाहीच आहे, कोण आलेलंच नाही आहे इकडं. आम्ही स्वतः गटरी काढतोय हाताने. आता समोर दिसते तुमच्या. गेली 3-4 वर्ष झालं नगरसेवक कार्यरत नाहीत. महानगरपालिका प्रशासन सगळं कामकाज बघते. तुम्ही त्यांच्या कामकाजाला समाधानी आहात? नाही, कारण का आमच्याकडे काय होतच नाही ना, त्यामुळं आम्ही समाधानी नाहीच आहे. सध्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? तुम्हाला महानगरपालिकेला काय सांगायचं? गटरी काढत नाहीत किंवा लोटायला, म्हणजे कचरा लोटायला कोण येत नाही. सकाळी आम्ही म्हणजे सकाळी आत्याने म्हणजे काढलेले आहेत गटरी. परत पाणी वेळेवर सोडत नाहीत, म्हणजे स्वच्छ नसते पाणी म्हणा. असं सगळं रस्ते आता 10 वर्ष झाली असतील ना रस्ता करून. कचरा गाडी येत नाही लो वेळेत. 8-8 दिवस येत नाही गाडी. 8-8 दिवस येतच नाही. जेव्हा नगरसेवक होते तेव्हा कसं होतं इथलं परिस्थिती आणि आता कशी परिस्थिती आहे? नगरसेवक असू देत नसू देत आहे ही परिस्थिती आहे. नंतर येत नाही नगरसेवक. निवडणुकी असते त्यावेळेला नगरसेवक येत, नंतर येत नाहीत. काय झालंय पण बघायला येत नाहीत, कारण का त्यांना मतं पाहिजे असतात. निवडून यायचं असतंय. निवडून आल्यावर काय संपलं, विषय संपला. मग आता तुमचं काय म्हण आहे? महानगरपालिका प्रशासन सगळं बघून की नगरसेवकाची निवडणूक व्हायला पाहिजे की नको, काय वाटते तुम्हाला? व्हायला पाहिजे की, पण त्यांनी सगळं करायला पाहिजे ना. निवडून आल्यावर सगळं व्यवस्थित चांगलं सगळं स्वच्छ करायला पाहिजे, बघायला पाहिजे इकडे भागात येऊन. हा, नुसती मतं तेवढी मागायला येतात तिकडं, मग करायचं कोण? महानगरपालिकेला काय सूचना सांगायच्या तुम्हाला आता? सांगायचं आहे म्हणजे कसं, पाणी येऊन द्या व्यवस्थित, गटारी जरा स्वच्छ करून द्यात, रस्ता जरा हे करून द्यात, कचरावाले येऊन द्यात. कचरा आता ठेवला, ढास येतात, सगळं हे होतंय. ढास किती हे होत्यात, आता ढाशान किती माणसं मेली, तर डांगू होतोय, हे होतोय, मग किडं होत्यात. स्वच्छता पाना पाहिजे हो. मग ती घंटागाडी येते ती पण येत नाही. कुठे येत्या? 8-8 दिवस येतच नाही. ते एकदा त्यांची गाडीचं ते शिटीच बंद पडत्या किंवा घंटाच बंद पडत्या, तिथं नुसते हाका मारायच्या. ते काय ऐकवायला पण येत नाही, काय येत नाही. मग शेवटी कुठं माळात नेऊन कचरा टाकायचा. मग तुम्ही आता महानगरपालिकेच्या कामकाजाला 10 पैकी किती गुण देणार? आता काय गुण द्यायचे? आता कायच काय केलं नाही, काय गुण द्यायचे ना? 5 गुण द्यायचे का 10 गुण द्यायचे असले? 5 10 पैकी 5च गुण. हो हो. सध्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? महानगरपालिकेला काय सांगायचं तुम्हाला? गटारींच्या इथं औषध फवारणी नाही केली जात. स्वच्छता वगैरे नियमितपणे नाही करायला येत. हां, रस्ते वगैरे नाही करत. लहान मुलं आहेत गटारीतून पडतात, गाण्यात खेळतात. त्याच्यामुळे औषध फवारणी वेळेवर केली पाहिजे. नगरसेवक होतं तेव्हा कशी परिस्थिती होती आणि आता कशी परिस्थिती आहे? अशीच आहे. काय लक्ष देत नव्हते? नाही. तुम्ही कधी महानगरपालिकेला तक्रार केल्या नाही तुमच्या सगळ्या समस्याबाबत? पण होतच नाही ना. लेडीज कधी म्हणजे असं जास्त हे केलेलं नाही, पण तक्रार जरी केली तरी कोणी येत नाही हो गटरी करायला. आम्ही आता सांगितलेलं पण आलेच नाहीत. ते नाही होत म्हटले इकडून तुमच्याकडून गटरी, असं सांगितलं. होय होय, अर्धाच केला रस्ता सुद्धा, अर्धाच केला. इकडून पुढे नाहीच म्हटलेत करणार. मग तुम्ही त्यांना विचारलं नाही त्यांना? तुमचं हे नाहीच आहेत म्हटले ह्याच्यात. होय, व्यवस्थित आहे आणि ह्याच्यामध्ये नाही आहे म्हणले. आमच्या म्हणजे म्हणजे रस्ता बजेटमध्ये नाही आहे. त्यांना विचारलं नाही बजेट कुणाकडे आहे? आता त्यांनी सरळ नाहीच म्हणून सांगितल्यावर पुढे काय बोलणार आहे ना. तुम्हाला काय सांगायचं सर? महानगरपालिकेला काय समस्या आहेत? मला फक्त एवढं सांगायचं आहे की वेळोवेळी त्यांनी स्वच्छता केली पाहिजे गटारींची, परत रस्त्यांची दुरुस्ती, गटारींची दुरुस्ती, आणि रोज गटारी काढायला त्यांची माणसं यायला पाहिजेत रोजच्या रोज. ते इथं एकदा सुद्धा येत नाहीत, म्हणजे कधीच येत नाहीत. आमचं आम्हीच गटारी स्वच्छ करतोय. आणि लाईटीची पण व्यवस्था केली पाहिजे. लाईट पण डांबावर लाईट नसत्या वेळोवेळी, बल नाहीत. आणि वर्ष झालं लाईटच नाही.
आणि रस्ता जरा व्यवस्थित केला पाहिजे आणि पाणी 2 टाईम सोडलं पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. आणि कचरा गाडी रोजच्या रोज यायला पाहिजे. 8 ते 10 दिवसांनी कचरा गाडी येते. नगरसेवक होते तेव्हा कशी परिस्थिती होती आणि आता परिस्थिती कशी? नगरसेवक होते त्यावेळेला मग पण परिस्थिती तीच होती, पण कसं आहे गल्लीबोळात ते काय लक्ष देत नाहीत कोण. फक्त मेन रस्त्याला तेवढं बघतात, ते पण काय केलं तर केलं, नाही तर नाही. या गल्लीबोळात कोण बघत नाही. मग तुम्ही याबाबत तक्रार कोणाला केला ना? तक्रारी करायला कोण आमचं कोण ऐकते? आता सामान्य माणसांचं कोण ऐकणार आहे? 10-12 माणसांचं कोण ऐकते? कोण ऐकत नाही. नुसतं त्यांनी हा करूया एवढं बोलतात आणि गप बसतात. प्रशासनाच्या कामकाजाला तुम्ही 10 पैकी किती गुण देणार? काय तर 5 गुण देऊया. कारण काय फवारणी करायला कधी 6 महिन्यातनं, कधी 2-3 महिन्यातनं असंच येतं. आता ते वरच्यावर यायला पाहिजे फवारणी, औषध फवारणी करायला. कारण या गटारी इथं बघितला तुम्ही एवढ्या आवड आहेत आणि त्यामुळं डासांची समस्या आणि डेंग्यूची समस्या जास्त होत्या इथं. लहान पोरं आहेत, त्यामुळं औषध फवारणी वेळच्या वेळी आणि गटारी साफ वेळच्या वेळी केल्या पाहिजेत. सध्या कोल्हापुरात हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे? हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको? हद्दवाढ व्हायला पाहिजे की, झाली तर म्हणजे बरं आहे. सर काय सांगायचं महानगरपालिकेला? आता सध्या प्रभागामध्ये समस्या काय? हे गटरीचं झाकण टोपण उघडा असते आणि डासाचं जे आहे की नाही फवारणी ती अजिबात करत नाही. ते ठराविक ठिकाणी आपलं वर आला की पुढं जायचं, पुढं आला की मागं जायचं. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता महानगरपालिकेने जे मोबाईलवर ॲपवर काहीतरी ठेवलेलं आहे त्याला आता 6 महिने झाले, म्हणजे अजून आलेलं नाहीत. स्वच्छता आणि टापटीप राहिली पाहिजे, आरोग्य जनतेचं चांगलं राहिलं पाहिजे, हे दृष्टिकोन महत्त्वाचं आहे ना. इतर तुमच्या काय समस्या असतील त्या अलग आहे. फक्त नागरिकांचं जे आहे स्वच्छता टापटीप, रोगराई पसरू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, इतरांनी घ्यावी आणि त्याचं हे करावं, एवढंच म्हणणं आहे. नगरसेवक होती तेव्हा परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी आहे? अशी पोझिशन आहे, सेम सगळीकडेच आहे. आपल्या भागातच नाही, नगरसेवकाचं संपूर्ण भागातच आहे. एकच भाग नाही की नगरसेवक असताना चांगली होती, ते भाग वेगळा आहे. नगरसेवक असो नसो सगळं चांगलं आहे. नगरसेवकानेच करावं असं काही नाही. सर्वांनी व्यवस्था स्वच्छता टापटीप ठेवलीच पाहिजे ना त्याला. मग आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची निवडणूक व्हायला पाहिजे की नको? की कोल्हापूर महानगरपालिका बघून नाही, व्हायला पाहिजे. निवडणुका व्हायला पाहिजे. आणि कार्य जे आता तुम्ही जे टेंडर नोटीस काढले म्हणजे कचऱ्याचा नेणे आणि तुम्ही हे केलेलं आहे काय डिजिटलमध्ये काहीतरी केलेलं आहे ना, तुम्ही मोबाईल ॲप ठेवलेला आहे. त्या ॲपवरनं तुम्ही कचरापट्टी बघा ना, तुम्ही माळावर जाऊन बघा कचरापट्टी किती भरलेली असते. स्वच्छता टापटीप नागरिकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. कोणतंही सरकार येऊ, कोणताही नगरसेवक येऊ, स्वच्छता टापटीप राहिलीच पाहिजे. सध्या कोल्हापुरात हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे. तुम्हाला काय सांगायचं? हद्दवाढ पाहिजे ते पाहिजे. हद्दवाढी झालीच पाहिजे, तरच प्रगती होणार आहे, तरच उद्योगधंदे वाढणार आहेत, 4 माणसाला रोजीरोटी मिळणार आहे त्यातून. स्वच्छता पाहिजे, धूर फवारणी करायलाच पाहिजे. परत हद्दवाढ म्हणताय ना तुम्ही, ते आता शहराला पाणी पाजू शकत नाही. आठवड्यातनं 2 वेळ पाणी बंद असते, प्रत्येक आठवड्यात जुळणी चालू असते त्यांची दुरुस्ती. मग हद्दवाढ झाल्यावर काय पाणी देणार? कायम गोंधळ होणार असा. तुम्हाला म्हणा हद्दवाढ व्हायला नको पाहिजे? नाही, हद्दवाढ व्हायला पाहिजे, पण पाण्याला आधी इथला आधी सरळ करू द्या, मग हद्दवाढ करू द्या. नगरसेवक कशी परिस्थिती होती आणि आता परिस्थिती कशी आहे? तसं काही फरक नाही. मग कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवकाची निवडणूक व्हायला पाहिजे की नको? व्हायला पाहिजे की, त्याशिवाय निधी मिळत नाही असं. तर या होत्या नागरिकांच्या समस्या. अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नेता पदार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.